विद्यार्थी मित्रांनो, आता पुढील व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर मॉर्गन्स एक्सपेरिमेंट शोविंग लिंकेज अँड क्रॉसिंग ओव्हर. मॉर्गननं एक्सपेरिमेंट एक केला होता आणि त्यात त्यानं काय दाखवलंय, लिंकेज आणि क्रॉसिंग ओव्हर. आपल्याला लिंकेजबद्दल सांगितलेलंच आहे. लिंकेज टर्म डिस्क्राईब बाय मॉर्गन. लिंकेज टर्म कोणी डिस्क्राईब केलेलं आहे तर मॉर्गन. मग त्यामध्ये हे हेडिंग झालं. आता त्यामध्ये बघा, मॉर्गन विषयी थोडक्यात जरा बघूया. थॉमस हंट मॉर्गन, अमेरिकन बायोलॉजिस्ट. थॉमस हंट मॉर्गन जे आहेत ते कसे आहेत, अमेरिकन बायोलॉजिस्ट आहेत. म्हणजेच अमेरिकेतले ते बायोलॉजिस्ट आहेत, थॉमस हंट मॉर्गन. आणि त्यांनी टर्म डिस्कवर केलेली होती, लिंकेज नावाची. हे झालं थोडक्यात त्यांच्याबद्दल. आता फर्स्ट पॉइंट, ही युज्ड फ्रूट फ्लाय दॅट इज ड्रॉसोफिला मेलानोगॅस्टर इन जेनेटिक रिसर्च. जेनेटिक रिसर्च करण्यासाठी थॉमस हंट मॉर्गन यांनी काय निवडलेलं होतं तर फ्रूट फ्लाय. मग फ्रूट फ्लाय कोणती निवडलेली आहे तर ड्रॉसोफिला मेलानोगॅस्टर. फ्रूट फ्लाय म्हणजेच कोणती आहे, ड्रॉसोफिला मेलानोगॅस्टर नावाची. तुम्हाला आता माहीतच आहे, जी केळाच्या भोवती जास्त पिकलेलं केळ असतं त्याच्या भोवती जे असतं ते कोण असतं, फ्रूट फ्लाय असते. म्हणजेच ड्रॉसोफिला मेलानोगॅस्टर, आपण त्याला मराठीत काय म्हणतो, चिलट. त्याचा त्यांनी यूज केलेला होता कशासाठी, जेनेटिक रिसर्च करण्यासाठी. कोणी, थॉमस हंट मॉर्गननी. सेकंड पॉइंट, आफ्टर रिसर्च ही स्टेट्स क्रोमोझोमल थिअरी ऑफ हेरिडिटी. त्यांनी फ्रूट फ्लायवर किंवा ड्रॉसोफिला मेलानोगॅस्टरवर रिसर्च केल्यानंतर त्यांनी एक मांडलेलं आहे. काय मांडलेलं आहे तर क्रोमोझोमल थिअरी. कशाची, हेरिडिटीची, अनुवंशिकतेची क्रोमोझोमल थिअरी. कधी मांडलेली आहे, पूर्णपणे फ्रूट फ्लाय वर रिसर्च, जेनेटिक रिसर्च केल्यानंतरच मांडलेली थिअरी. म्हणजे सेकंड पॉइंट, आफ्टर रिसर्च ही स्टेट्स क्रोमोझोमल थिअरी ऑफ हेरिडिटी. थर्ड पॉइंट, ही ऑल्सो डिस्कवर्ड द प्रिन्सिपल ऑफ लिंकेज, सेक्स लिंकेज अँड क्रॉसिंग ओव्हर. त्यांनी आणखी काय शोधून काढलेलं आहे तर प्रिन्सिपल्स म्हणजे तत्व. कशाची तत्व त्यांनी शोधून काढलेले आहेत तर लिंकेजचं, नंतर सेक्स लिंकेजचं आणि क्रॉसिंग ओव्हरचं. म्हणजे तीन जे हे पॉईंट आहेत, लिंकेज, सेक्स लिंकेज आणि क्रॉसिंग ओव्हर, ह्यांची तत्व डिस्कवर करण्याचं काम मॉर्गननीच केलेलं होतं. म्हणजेच थर्ड पॉईंट काय, ही ऑल्सो डिस्कवर्ड द प्रिन्सिपल ऑफ लिंकेज, सेक्स लिंकेज अँड क्रॉसिंग ओव्हर. फोर्थ पॉईंट, मॉर्गन्स वर्क इन जेनेटिक्स प्लेड की रोल इन फील्ड ऑफ जेनेटिक्स. मॉर्गननी जे काम केलं जेनेटिक्समधलं, हे जेनेटिक्सचं जे फील्ड आहे त्या फील्डमधलं ते की रोल आहे. म्हणजेच महत्त्वाची चावी. मॉर्गननी काम जे जेनेटिक्सचं केलेलं आहे ते जेनेटिक्सच्या फील्डमधली महत्त्वाची चावी आहे. म्हणजेच फोर्थ पॉईंट, मॉर्गन्स वर्क इन जेनेटिक्स प्लेड की रोल इन फील्ड ऑफ जेनेटिक्स. हा चौथा पॉईंट झाला, फोर्थ. नेक्स्ट, फिफ्थ पॉईंट, मॉर्गन अवॉर्डेड बाय नोबेल प्राइज इन 1933 इन फिजिओलॉजी अँड मेडिसिन. आणि त्यांना जे नोबेल प्राइज मिळालेलं होतं 1933मध्ये, म्हणजेच 1933मध्ये, ते कशावर मिळालेलं आहे तर, किंवा कशाच्या क्षेत्रात मिळालं आहे तर फिजिओलॉजी आणि मेडिसिन ह्या क्षेत्रामध्ये त्यांना अवॉर्डेड केलेलं आहे. कोणत्या प्राईजनं, नोबेल प्राईजनं. म्हणजेच फिफ्थ पॉईंट, मॉर्गन अवॉर्डेड बाय नोबेल प्राइज इन 1933 इन फिजिओलॉजी अँड मेडिसिन. हे थोडक्यात त्यांच्याविषयी झालेलं ही माहिती, त्यांची असणारी इन्फॉर्मेशन. कशात काम केलं, त्यांचे की रोल कशात आहे हे थोडक्यात आपण बघितलं. नोबेल प्राइज कशात मिळालं हे थोडक्यात बघितलं. आता पुढे एक्सपेरिमेंट पाहूया. मग त्यामध्ये फर्स्ट पॉईंट, ही युज्ड फ्रूट फ्लाय. फ्रूट फ्लाय मागाशीच सांगितलेलं आहे तुम्हाला, ड्रॉसोफिला मेलानोगॅस्टर, मराठीत चिलट, फॉर हिज एक्सपेरिमेंट. त्यांनी हे ड्रॉसोफिला मेलानोगॅस्टर फ्रूट फ्लाय यूज केलेलं आहे कशासाठी तर त्यांचा एक्सपेरिमेंट करण्यासाठी. तो का मेलानोगॅस्टरच निवडलाय किंवा फ्रूट फ्लायच का निवडले, बिकॉज त्याची कारणं बघा. फर्स्ट,
इट्स लाईफ स्पॅन इज शॉर्ट अबाउट 2 वीक्स. म्हणजे त्यांचं जे आयुष्यमान आहे, जीवनमान आहे, ते फक्त 2 आठवड्यांचं असतं, म्हणजेच शॉर्ट असतं. म्हणून त्यांनी फ्रूट फ्लाय निवडलेली आहे. म्हणजे फर्स्ट पॉईंट काय त्यातला, इट्स लाईफ स्पॅन इज शॉर्ट अबाउट 2 वीक्स. सेकंड पॉईंट निवडण्याचं दुसरं कारण, इट्स रिप्रोडक्शन रेट इज हाय. म्हणजेच फ्रूट फ्लायचा रिप्रोडक्शन रेट जो असतो तो अगदी हाय असतो, जास्तीत जास्त रिप्रोडक्शन तयार होतं, म्हणून त्यांनी तो निवडलेला आहे. म्हणजे फर्स्ट पॉईंट परत बघूया, ही यूज्ड फ्रूट फ्लाय दॅट इज ड्रॉसोफिला मेलानोगॅस्टर फॉर इज एक्सपेरिमेंट बिकॉज, त्याची कारणं 2 आहेत. महत्त्वाचं फर्स्ट, इट्स लाईफ स्पॅन इज शॉर्ट अबाउट 2 वीक्स. म्हणजेच त्या ड्रॉसोफिलाचा लाईफ स्पॅन अगदी शॉर्ट असतो, फक्त 2 आठवड्यापर्यंतचा आयुष्यमान असतं. सेकंड, इट्स रिप्रोडक्शन रेट इज हाय. तसेच जास्तीत जास्त ड्रॉसोफिला रिप्रोड्यूस होऊ शकतात. म्हणजे रेट कसा असतो त्यांचा, हाय. म्हणून ही निवडण्याच्या पाठीमागची कारण आहेत. सेकंड पॉईंट, मॉर्गन कॅरिड आउट सेव्हरल डायहायब्रिड क्रॉस इन फ्रूट फ्लाय ड्युरिंग एक्सपेरिमेंट टू स्टडी जीन्स दॅट आर सेक्स लिंक्ड. मॉर्गननी कॅरिड आउट केलेले आहेत काय, सेव्हरल डायहायब्रिड क्रॉस, अनेक डायहायब्रिड क्रॉस त्यांनी घडवून आणलेले आहेत. कशामध्ये, फ्रूट फ्लायमध्ये. पण ते कधी घडवून आणलेले आहेत, ड्युरिंग एक्सपेरिमेंट, ज्यावेळी फ्रूट फ्लायवर एक्सपेरिमेंट चालला होता. कशाचा स्टडी करताना, जीन्सचा, दॅट आर सेक्स लिंक्ड. म्हणजे सेक्स लिंक्ड जे जीन्स असतात त्याचा ज्यावेळी स्टडी चालला होता आणि त्याच्यावर ज्यावेळी एक्सपेरिमेंट करत होते, त्या काळात त्यांनी डायहायब्रिड क्रॉसचे अनेक जे डायहायब्रिड क्रॉस आहेत घडवून आणलेले होते. कुणामध्ये, फ्रूट फ्लायमध्ये. म्हणजे सेकंड पॉईंट, मॉर्गन कॅरिड आउट सेव्हरल डायहायब्रिड क्रॉस इन फ्रूट फ्लाय ड्युरिंग कोणत्या काळात, एक्सपेरिमेंट टू स्टडी जीन्स दॅट आर सेक्स लिंक्ड. म्हणजे सेक्स लिंक्ड जीन्स यांचा ज्यावेळी स्टडी चालला होता त्यावेळी त्यांनी डायहायब्रिड क्रॉस कॅरिड आउट केली होती. नेक्स्ट पॉईंट, थर्ड, द डायहायब्रिड क्रॉसेस वेअर सिमिलर ॲज कॅरिड आउट बाय मेंडल इन पी. म्हणजेच मेंडेलनी जसं पी वाटाण्यामध्ये डायहायब्रिड क्रॉस घडवून आणले होते, तसंच त्यांनी डायहायब्रिड क्रॉस कुणामध्ये घडवून आणलेले आहेत, तर फ्रूट फ्लायमध्ये. आणि यांच्यामध्ये निवडण्याचं कारण, जसं मेंडेलनी पी हे प्लांट निवडलं होतं, लाईफ स्पॅन शॉर्ट असतो त्यामुळं, तसंच ह्यांनी सुद्धा ड्रॉसोफिला किंवा त्यामध्ये फ्रूट फ्लाय निवडलेले आहे. का तर लाईफ स्पॅन शॉर्ट आहे. म्हणजेच थर्ड पॉईंटमध्ये काय, द डायहायब्रिड क्रॉसेस वेअर सिमिलर ॲज कॅरिड आउट बाय मेंडेल इन पी. म्हणजेच जसे मेंडेलनी वाटाण्यावर डायहायब्रिड क्रॉसेस कॅरिड आउट केले होते, तसेच कॅरिड आउट कुणी केलेले आहेत, डायहायब्रिड क्रॉसेस, तर मॉर्गननी फ्रूट फ्लायवर. नेक्स्ट, फोर्थ पॉईंट, मॉर्गन अँड हिज ग्रुप क्रॉस्ड येलो बॉडीड व्हाईट आयड फिमेल टू द वाइल्ड टाइप with brown bodied red eyed male and intercrossed their F1 progeny means generation. हा पॉईंट समजावून घ्या. मॉर्गन अँड हिज ग्रुप म्हणजेच त्याचे असणारे कलिग ह्यांनी क्रॉस केलेला आहे. कशाचा क्रॉस केलेला आहे, तर येलो बॉडी असणारे आणि व्हाईट आय असणारे. म्हणजे बॉडी येलो कलरची आणि डोळे व्हाईट कलरची अशी फिमेल सिलेक्ट केली. टू कुणाबरोबर, वाईल्ड टाईप असणारी, म्हणजेच ब्राऊन बॉडीड रेड आयड मेल. म्हणजेच बॉडी कसल्या कलरची, ब्राऊन कलरची, तपकिरी कलरची, आणि जे डोळे आहेत त्यांचे ते कसले असणार आहेत, रेड कलरचे, म्हणजेच तांबूस कलरचे. तो मेल निवडला आणि यांच्यामध्ये क्रॉसिंग केलं. अँड इंटर क्रॉस देअर F1 प्रोजेनी. पहिल्यांदा यांचे इंटर क्रॉस करून त्यांनी F1 प्रोजेनी तयार केली आणि ती परत F1 प्रोजेनी त्यांनी क्रॉस केलेली आहे. म्हणजेच फोर्थ पॉईंटमध्ये काय सांगायचं, मॉर्गन अँड हिज ग्रुप क्रॉस्ड येलो बॉडीड व्हाईट आयड फिमेल टू द वाइल्ड टाईप विथ ब्राऊन बॉडीड रेड आयड मेल असा क्रॉस केला. अँड इंटर क्रॉस देअर F1 प्रोजेनी. आणि त्यांची जी F1 प्रोजेनी आलेली होती त्यांच्यामध्ये
इंटरक्रॉस केला फॉर जनरेशन. नेक्स्ट पॉइंट फिफ्थ, मॉर्गन ऑब्झर्व्ड अँड स्टेट्स दॅट two genes did not segregate independently of each other and F2 ratio contrast vary significantly from 9:3:1 3:1 रेशो. मॉर्गननी ऑब्झर्व केलेला आहे आणि मांडलेला आहे त्यांच्या थिअरीमध्ये. काय? टू जीन्स डिड नॉट सिग्रिगेट इंडिपेंडंटली ऑफ इच अदर, म्हणजे दोन जे जीन्स असतात ते एकमेकापासून स्वतंत्ररित्या सिग्रिगेट सेपरेट होऊ शकत नाहीत असं त्यांनी त्या थिअरीत मांडलेलं आहे. अँड F2 रेशो कॉन्ट्रास्ट, म्हणजेच त्यांचा जो रेशो होतो F2 जनरेशनचा तो कॉन्ट्रास्ट असतो, म्हणजेच त्यामध्ये डिफरंट असतो. म्हणजे तो कसा येतो 9:3 3:1 3:1 म्हणजेच समान येत नाही. तर रेशो कसा येतो? कॉन्ट्रास्ट रेशो येतो. 9:3 3:1 असा रेशो येतो. म्हणजे फिफ्थ पॉईंटमध्ये काय सांगितलंय? मॉर्गन ऑब्झर्व्ड, त्यांनी पूर्णपणे ऑब्झर्वेशन केलं एक्सपेरिमेंट्स अँड स्टेट्स दॅट, आणि त्यांनी ती थिअरी मांडली. त्यात काय सांगितलेलं आहे? टू जीन्स डिड नॉट सिग्रिगेट इंडिपेंडंटली ऑफ इच अदर, दोन जे जीन्स असतात ते एकमेकापासून स्वतंत्र होऊ शकत नाहीत. अँड F2 रेशो कॉन्ट्रास्ट, आणि F2 जो रेशो होतो F2 जनरेशनचा तो कसा असतो? कॉन्ट्रास्ट असतो, म्हणजेच डिफरंट, म्हणजेच 9:3 3:1 असा येतो. नेक्स्ट पॉइंट सिक्स्थ, मॉर्गन अँड हिज ग्रुप न्यू दॅट द जीन्स वेअर लोकेटेड ऑन X chromosome and stated that when two genes in a dihybrid cross are situated on the same chromosome, then the proportion of parental combination is much higher than the non-parental type. आता यामध्ये पॉईंटमध्ये बघा, मॉर्गन अँड हिज ग्रुप म्हणजे त्यांचे असणारे कलिग आणि मॉर्गन यांना माहीत होतं जीन्स वेअर लोकेटेड, ते जे जीन्स असतात लोकेट कुठं झालेले असतात तर X क्रोमोझोमवर. अँड स्टेटेड दॅट, आणि त्यांनी काय मांडलेलं आहे? वेन टू जीन्स इन अ डायहायब्रिड क्रॉस आर सिच्युएटेड ऑन सेम क्रोमोझोम, आणि दोन जीन्स असतात जे डायहायब्रिड क्रॉसमध्ये ते सेम क्रोमोझोमवर सिच्युएट झालेले असतात. देन द प्रोपोर्शन, मग त्यांचं प्रमाण बघा, ऑफ पॅरेंटल कॉम्बिनेशन इज मच हायर दॅन द नॉन पॅरेंटल टाईप, म्हणजे पॅरेंटमधला जो रिलेटिव्ह जवळचा आहे त्यांचं जे कॉम्बिनेशन असतं ते स्ट्रॉंगर असतं, आणि कमी कुणाचं असतं? नॉन पॅरेंटल टाईपचं कॉम्बिनेशन कमी असतं. म्हणजे सिक्स्थ पॉईंटमध्ये मॉर्गन अँड हिज ग्रुप न्यू दॅट द जीन्स वेअर लोकेटेड on X chromosome and stated that when two genes in a dihybrid cross are situated on the same chromosome, then the proportion of parental combination is much higher than the non-parental type. पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचे पॉईंट पाहू.